फिल्डिंग मध्ये दरम्यान बदल सुरू आहेत, बदल करावे लागतील, धावा मात्र रोखाव्या लागतील. ज्या अनुषंगाने धावपालक आपण बघतोय दरम्यान धावपालकावरती 59 धावा आहेत. ऋषभ काटे देखील कदाचित टीम मध्ये असावा, त्यांचा स्ट्रायकर गोलंदाज. अनुषंगाने धावा रोखणं गरजेचं आहे. फटका आहे हवेत, मिस टायमिंग हे शॉट, झेलची आहे संधी आणि झेल तिथं पकडला गेला. फलंदाज झालेत बाद. चला मॅच ऑन करायची आहे. चला फलंदाज. खूप चांगली मॅच, खूप चांगली मॅच इथे पाहायला मिळते. धावांचा पाऊस इथे पडताना पाहायला मिळाला. मात्र इथे भूषण भोईर आलेल्या पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त करत असताना दरम्यान कौतुक स्पोर्ट्स बाळकुम आयोजित सभापतीचे चषक 2022 रसिक प्रेक्षक आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेवरती आपलं आपण प्रेम दर्शवलं त्याबद्दल खूप खूप आभार. चालू असणारी मॅच आपण पाहतोय. एका बाजूला बाळकुम संघ, दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ आपण पाहतोय भिवंडी निगडीत आलेला ज्ञानेश्वर साई स्पोर्ट्स खारबाव. कॉम्बॉक्स. सूरज पाटील स्ट्रायकिंग एंडला सज्ज खेळण्यासाठी. ओव्हर द विकेट ना दरम्यानचा फटका आहे हवेत, मिस टायमिंग शॉट आणि तिथे आहेत फिल्डर. या दरम्यान अमोल भोईरकडनं कुठलीही चूक होणार नाही, परतावा लागेल. हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. सुंदर हॅट्रिक आहे. तर विकेटच्या हॅट्रिक साठी सन्माननीय देवरामजी भोईर साहेब यांच्याकडनं देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आला. सुंदर सुंदर या दरम्यान आपल्याला कमबॅक पाहायला मिळतो. धावपालक आता मात्र अक्षरशः थांबलाय. धावसंख्येला ब्रेक लागला. अक्षय पराग सूरज देखील स्वस्तामध्ये बाद झाले. प्रणय पाटील देखील स्वस्तामध्ये आता नक्कीच बाद झालेत. सुरुवात तर भरपूर चांगली करून दिली अक्षयने आणि परागनं. मध्ये सूरजला आला अपयश. सूरज देखील शून्यावरती बाद झाला. पराग देखील आता मध्ये शून्यावर बघतो आपण. माफ करा, प्रणय देखील शून्यावरती बाद झाला. मोनिशाने आता मात्र मैदानाच्या देखील नवीन फलंदाज वेदांत. भूषण ओव्हर द विकेट ना मात्र माणसा आज चांगला चेंडू. हा देखील चेंडू आला डॉट. एकूण बघतो आपण 3 बॉल वरती 3 विकेट आल्याच्या नंतर चौथा चेंडू देखील डॉट आलाय. सुंदर सुंदर वापसी आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. हा षटक भरपूर महत्वाचा होता.
भूषणचा आणि सुंदर आक्रमण आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हो विकेट ना वेदांसाठी अजून एक चांगला चेंडू आहे आणि हा देखील आला डॉट. 5 चेंडू डॉट त्याच्यामध्ये विकेटची अटॅक देखील आपल्याला पाहायला मिळते. सुपर गोलंदाजी प्रतिम आपल्या दरम्यान गोलंदाजी पाहायला मिळते. एकही धाव अजूनही आली नाही या षटकामध्ये. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 69 बनवल्या होत्या आणि आता मात्र डॉट डॉट आणि डॉट एकूण 5 चेंडू त्याच्यामधील 3 चेंडूवरती पहिला 3 विकेट. मिडियम षटक आपल्याला पाहायला मिळेल का? विक्रम नक्कीच आता नक्कीच करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजाचा आणि मीडियम नक्कीच निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळतोय. एकही धाव मात्र खर्च केली नाही या शेवटच्या षटकामध्ये बघतो आपण. विकेट मिडियम षटक आणि भूषण मात्र केलाय या मॅच मध्ये कमबॅक. एकूण धावा मात्र झाल्या 4 ओव्हर मध्ये होत्या 69. त्याच धावा धावपालकावरती 69 आणि 70चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या मध्ये बघतो आपण गावदेवी स्पोर्ट्स बालकुम टीमला. आपण टॉस देखील करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन याचे टॉस साठी एसके स्पोर्ट्स मागे टीमच्या कॅप्टन आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला नक्कीच संघ पाहायला मिळेल कामोटे. दोन्हीही टीमच्या कॅप्टन